विद्यार्थी मित्रांनो, आपण या कलेच्या मूळ घटकामध्ये सर्वात प्रथम आपल्याला रेषा, दुसरा क्रमांक आकार, तिसरा क्रमांक छायाभेद, चौथा क्रमांक रंग आणि पाचवा क्रमांक पोत. या विषयाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे कलेचे मूळ घटक आहे. तर हा अभ्यास करताना सर्वात प्रथम आपल्याला रेषा याबद्दल माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, रेषा हा वेगवेगळ्या आकाराच्या प्रकाराच्या असतात. त्यामध्ये त्या रेषेचे प्रतीकात्मक अर्थसुद्धा असतात. आता बघा, रेषा कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात. सर्वात प्रथम जी रेष असते ती बारीक रेष. ही बारीक रेष असते. ह्या रेषेचा आपल्याला नाजूकपणा यासाठी आपल्याला वापरता येते. नंबर 2 जी आहे ही झाली बारीक रेष. नंबर 2 ही जाड रेष. नंबर 3 आपल्याला क्षितिज समांतर रेष झाली. क्षितिज समांतर रेष, क्षितिज रेषा ही या रेषेचा आपल्याला निश्चिंतपणा, निर्जीवपणा, शांतता असा भाव आपल्याला दर्शवतात या रेषेमध्ये. नंबर 4 उभी रेषा. उभी रेषा, या उभी रेषेमध्ये आपल्याला स्थिरता, शांतता, निश्चळ वृत्ती इत्यादी बद्दल आपल्याला प्रतीकात्मक अर्थ काढू शकतो. नंतर 5 क्रमांक घेऊया आपण. तिरपी रेषा. तिरकी रेषा. ही रेषा आपल्याला अस्थिरता, हालचाल, गती, कृती, चैतन्य इत्यादी भाव दर्शवते. नंतर 6 क्रमांक घेऊ आपण. छेदक रेषा. ही घेऊ आपण छेदक रेषा. तर छेदक रेषा म्हणजे ह्या अशा रेषा असतात एकामेकाला छेदणाऱ्या, म्हणून या रेषेला आपल्याला म्हणता येईल छेदक रेषा. ह्या रेषे आपण गोंधळ, युद्ध, संघर्ष, तिरस्कार अशा पद्धतीने याचा आपल्याला प्रतीकात्मक अर्थ सांगता येईल. नंबर 7 घेऊया आपण लयदार किंवा वक्र रेषा. आता ही रेषा अशी वक्र, लयदार अशी असतात. वक्र किंवा लयदार.
या रेषेमध्ये आपल्याला आनंदी वृत्ती, तारुण्य, कमनीयता हा भाव दर्शवला जातो. नंबर 8 घेऊया आपण प्रपात रेषा. बघा, प्रपात रेषा ह्या ज्या रेषा आपल्याला ज्या काय भाव दर्शवते आपण बघूया. ह्या प्रपात रेषा म्हणतात त्याला. प्रपात रेषा आपल्याला जोम, ढळाळ वृत्ती ह्या ह्याच्यातून भाव आपल्याला दिसून येतो. नंबर 9 वर घेऊया आपण लयदार क्षितिज रेषा. लयदार क्षितिज रेषा. आता ही लयदार क्षितिज रेषा जी आपण जर बघितलं, क्षितिज म्हणजे जमिनीवर असलेली समांतर रेषा. ही लयदार क्षितिज रेषा जी आहे ती आपल्याला उल्हासित वृत्ती, निद्राधीनता, शांतता, आळशीपणा हा भाव दर्शवतो आपल्याला. नंबर 10 घेऊया आपण वलयाकृती रेषा. कृती रेषा. आता ही बघा, ही रेषा आपल्याला काढायची असेल वलयाकृती. ही वलयाकृती रेषा, याच्यामध्ये आपल्याला प्रगती, वाढ, चैतन्य, विकसनशीलता इत्यादी भाव आपल्याला दर्शवले जातात. त्याच्यानंतर आपण घेऊया नंबर 11. ही रेषा आपल्याला वरील बाजूने वाकणारी रेषा असते. ही रेषा वरील बाजूने वाकणारी रेषा. ही रेषा जी आहे वरील बाजूने वाकणारी रेषा ही कशी असते बघा. ही अशी म्हणजे वरच्या साईडला वाकलेली असते. याच्यामध्ये आपल्याला दुःख, थकवा, निराशा इत्यादी भाव आपल्याला याच्यामध्ये दर्शवले जाते. नंतर घेऊया 12 क्रमांक. याच्यामध्ये आपल्याला ज्वलनकृती रेषा बघूया. ज्वलनकृती रेषा. ज्वलन किंवा ज्वाला. ही ज्वालाकृती रेषा. आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही रेषा आहे. याच्यामध्ये आपल्याला ध्येयनिष्ठता, महत्वाकांक्षा, सुसंगती, आध्यात्मिकता इत्यादी याच्यामध्ये आपल्याला भाव दर्शवता येतात. त्याच्यानंतर आपण बघूया 13 नंबर. 13 नंबर बघताना आपल्याला 13 नंबरची रेषा बघा. या रेषेला आपण ढाळीकृती रेषा म्हणूया. ढाळीकृती. कृती रेषा. ह्या रेषेमध्ये ही बघा, ढाळ जी असते, झाडाची जी फांदी त्याप्रमाणे ह्या रेषा असतात. याच्यामध्ये आपल्याला वाढ, उत्स्फूर्तता, आदर्शवाद इत्यादी याच्यामध्ये भाव आपल्याला दर्शवले जातात. त्यानंतर कोनाकृती रेषा बघूया. कोनाकृती रेषा. कोनाकृती रेषा अशा असतात. या कोनाकृती रेषामध्ये दृढता, प्रशुद्धता, वक्र वागणूक इत्यादी याच्यामध्ये आपल्याला भाव दर्शवले जातात. त्यानंतर आपण बघूया व्याथिक कमान. व्याथिक कमान रेषा.
आता हे घातिक कमान रेषा जी असतात या रेषेमध्ये आपल्याला आध्यात्मिकता, श्रद्धा, विकास, धर्मनिष्ठता इत्यादी भाव याच्यामध्ये आपल्याला दर्शवता येतात. यानंतर 16 मध्ये बघूया विस्तारमय वर्तुळे. विस्तारमय वर्तुळे ह्या ज्या रेषा असतात याच्यामध्ये अद्भुत रम्यता, उत्साही चित्तवृत्ती इत्यादी याच्यामध्ये आपल्याला भाव दर्शवितात. त्यानंतर आपण बघूया 17 क्रमांक जे असते त्याला उत्सर्जन रेषा म्हणतात. उत्सर्जन ह्या आपल्याला अशा पद्धतीने दर्शवता येतात. या रेषेमध्ये आपल्याला एकात्मता, व्यापकता, विस्तार, विस्फोट इत्यादी भाव दर्शवता येतात. आता ह्या रेषा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, जेणेकरून याचा वापर आपल्याला चित्रकलेमध्ये करता येईल. ही रेषेची माहिती बघितल्यानंतर आपल्याला रेषेची प्रॅक्टिस करावी लागेल. ती प्रॅक्टिस करताना कारण रेषा जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो त्याच्यातून आपल्या हाताला एक वळण लागते. हाताला एक वळण लागल्यामुळे आपण चित्र एक सुबक काढू शकतो आपण. आता बघा, पहिले रेषेचा आपण अशा पद्धतीने रेषा काढायचा. पूर्ण ड्रॉइंग पीठ भरेपर्यंत हा रेषा काढायचा. ही रेषा काढत असताना हा भाग बिलकुल सारखा आला पाहिजे हा प्रयत्न करत आणण्याचा. बघा, याच्यानंतर मग या साईडला रेषा घ्यायची. ही आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल, जेणेकरून आपल्या हातामध्ये वळण निर्माण होईल. कोणती ड्रॉइंग काढताना रेषा फार आपल्याला मोजक्या आणि चांगल्या याच्यात काढता आल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. या पद्धती आपण जितका जास्त वापर करू तितका आपल्या हाताला वळण चांगली आणि व्यवस्थित लागेल, जेणेकरून आपली ड्रॉइंग चांगली बनेल. त्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने रेषा काढायच्या. नंतर मग विरुद्ध दिशेने घ्यायचा. म्हणजे प्रत्येक ड्रॉइंग शीटवर ह्याच रेषा पूर्ण ड्रॉइंग शीटभर काढायच्या. नंतर दुसरा, नंतर तिसरा, म्हणजे ह्या क्रमाक्रमाने पूर्ण ड्रॉइंग शीट आपल्याला प्रॅक्टिस करायची. नंतर मग आपल्याला अशा रेषेचा वापर करायचा. म्हणजे जितके जास्त आपण रेषेचा प्रॅक्टिस करू तितका आपला हात फ्री होईल. तर ही रेषा तयार कशी असते, रेषा पॉईंटमध्ये तयार असते. म्हणजे एका रेषेमध्ये असंख्य असे बिंदू असतात. बिंदू मिळून ही रेषा तयार असते. बघा, ही रेषा जसे जे बिंदू जवळ येतात तशी ती रेषा तयार होते. म्हणजे रेषेचा उगम हा बिंदूतूनच तयार होतो. म्हणजे प्रत्येक रेषेमध्ये असे असंख्य असे बिंदू असतात.
त्यामुळे ती आपल्याला रेषा तयार झालेली दिसतात. अशा पद्धतीने आपल्याला पहिले रेषेची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर रेषेची प्रॅक्टिस करताना सर्वात आधी आपल्याला पेन्सिलचा वापर करून अशा पद्धतीने गोल गोल म्हणजे रेषेला वळण कशी लावायची, त्याचबरोबर आपल्या हाताला सुद्धा कसं वळण लागेल याकरता आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. नंतर अशा पद्धतीने आपल्याला रेषेची प्रॅक्टिस करायची आहे. कारण ह्या प्रॅक्टिसचा वापर आपल्याला एखादी फिगर काढायची असेल तेव्हा उपयोगी पडतो, किंवा एखादी वस्तुचित्र काढायची असेल तेव्हा आपल्याला उपयोग पडतो, जेणेकरून आपला हात फ्री चालला पाहिजे. हात फ्री चालावा म्हणून आपल्याला ही प्रॅक्टिस करणं फार जरुरी आहे. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रेषेबद्दलची माहिती असणं फार आवश्यक आहे. कारण ह्या रेषेचा वापर आपल्याला आपल्या संकल्पचित्रामध्ये म्हणा, जीवित संकल्पामध्ये करणं जरुरी आहे. त्यासाठी हे प्रत्येक रेषेचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. रेषेची माहिती असणं आवश्यक